एच पीचा प्रिंटर 525 इन्स्टॉलेशन करणार आहोत आपण. पहिले पॉवर केबल लावून ऑन करायचा आहे प्रिंटर. समोरचे कवर ओपन करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला कलरनुसार इंक टाकायचे जसे, आणि थोडेसे बॉटल ठेवून तिथे थोडे वरतून प्रेस करायची आहे. ॲटोमॅटिक इंक तिथे भरून जाईल ठेवायची आणि थोडीशी दाबायची वर. ॲटोमॅटिक आपली लेवल इथे दिसून जाईल. जसे चारी पण बॉटल फिल होऊन जातील त्यानंतर आपल्याला एक वेळेस कवर लावून परत ओपन करायचं आहे. जसं तुम्ही कवर लावून ओपन कराल त्यानंतर हा जो प्रिंट हेडचा जो हे आहे ॲटोमॅटिक सेंटरला येऊन जाणार. ही ऑरेंज कलरची कॅप काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाईट दोन हेड येतात. ते हेड आपल्याला तिथे लावायचे आहे. हा कलर आणि इथे ब्लॅक अँड व्हाईट हेड ओपन करा. पहिले लागेल कलर आणि त्यानंतर ब्लॅकच्या ठिकाणी ब्लॅकवाला हेड आपल्याला लावायचा आहे. जसं तुम्ही तिथे हेड वगैरे लावून द्याल त्यानंतर आपल्याला एक वेळेस कवर जे आहे हेड लावला आपण आणि ती लॅच खाली प्रेस करून द्यायची. त्यानंतर कवर लावून द्यायचा समोर. आता इथे तो ऑटोमॅटिक एक अलाइनमेंट पेपर प्रिंट करेल आणि जशी एक वेळेस अलाइनमेंट पेपर प्रिंट करेल त्यानंतर ते पेपर आपल्याला स्कॅनरवर ठेवून एक वेळेस स्कॅन करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिंटरची जी अलाइनमेंट आहे ती कंप्लीट होईल. आता हा जो पेपर आहे स्कॅनरवर ठेवा आणि हा स्कॅनर आपण ओपन केला. स्कॅनरवर ठेवा आणि एक वेळेस तुम्हाला इथे ब्लॅकची बटन प्रेस करायची आहे. आता हा 1-2 मिनिट घेईल अलाइनमेंट कंप्लीट करण्यासाठी. जशी अलाइनमेंट कंप्लीट होईल तर आपल्या प्रिंटरचा डिस्प्ले आहे तिथे 00 शो करेल. हे आता अलाइनमेंट प्रोसेस होत आहे. अलाइनमेंट प्रोसेस झालेली आहे कंप्लीट. आता इथे 00 शो करत आहे आणि आपला प्रिंटर पण आता रेडी मोडमध्ये आला आहे. आता आपण याचं प्रिंटरचे ड्रायव्हर इन्स्टॉलेशन करूया लॅपटॉपमध्ये. हे USB केबल आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि लॅपटॉपला पण हा कॉर्ड एक वेळेस लावायचा. हा इथे लागेल USB आपली. जशी USB लागेल तुम्हाला आपलं लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल तर त्यामध्ये आता लॅपटॉपमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे HP स्मार्ट टॅन जो पण आपल्या प्रिंटरचा मॉडेल असेल 585 525 तर आपला आहे 525 प्रिंटर ड्रायव्हर. सर्च करा. जसं सर्च कराल पहिली जी लिंक येईल त्या लिंकला ओपन करायचं आहे आपल्याला. जसं ओपन होईल इथे प्रिंटरचा फोटो वगैरे दिसेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि इथे तुम्हाला 3ऱ्या नंबरला दिसेल इन्स्टॉलेशन अँड फुल बेसिक प्रिंटर ड्रायव्हर. त्याला क्लिक करा. तसं क्लिक कराल तिथे डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाईल. 300-350 MBचा तो ड्रायव्हर राहतो. त्याला डाउनलोड करा आणि त्यानंतर आपल्याला इथे डाउनलोडिंग आपली चालू झाली आहे. जशी डाउनलोड कंप्लीट होईल त्यानंतर आपल्याला जो ड्रायव्हर आहे तो एक वेळेस रन करायचा. जसा केल्यानंतर तिथे काही सेटअप येईल. बेसिकच सेटअप राहते, जास्त काय हार्ड नाही आहे. प्रिंटरचा एक ड्रायव्हर आपण इन्स्टॉल केला आहे तर त्याच्याच वरचा ड्रायव्हर जो राहतो एक स्कॅनरचा राहतो तर तिथे आपल्याला बेसिक स्कॅनरचा ड्रायव्हर डाउनलोड करायचा आहे. तो 100 MBचा असेल. त्याला डाउनलोड करून घ्या कारण म्हणजे तुम्हाला मग स्कॅनर पण यूज करता येईल लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये. हा आपण आता प्रिंटरचा ड्रायव्हर इथे रन केला आहे. इथे यस करायचा आहे. यस केल्यानंतर थोडासा वेळ लागेल आणि त्यानंतर इथं कंटिन्यू विथ करंट सॉफ्टवेअरसोबत आपल्याला त्यावर क्लिक करायचं. जसं क्लिक करायचं तिथे कंटिन्यूचा ऑप्शन येईल.
कंटिन्यू करा. कंटिन्यूचं ऑप्शन येईल, कंटिन्यू करा. आणि मग इथे ऑप्शन विचारायचं आपल्याला, इथे USB केबलनुसार प्रिंटरला कनेक्ट करायचं, कारण आपला साधा प्रिंटर आहे तर USB केबलनेच हा कनेक्ट होणार. USB सिलेक्ट करा आणि त्यानंतर तिथे कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यावर इथे परत थोडासा वेळ घेईल आणि जसं आपल्याला प्रिंटरची टर्म आणि कंडिशन जे राहतं त्याला चेक मार्क करून, जी पण पॉलिसी वगैरे आहे रीड करून आपल्याला इथे नेक्स्ट बटनला अप्लाय करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे एक वेळेस यस करून नेक्स्ट करायचं. आता हा इथे थोडासा सेटअपला वेळ लागेल. इथे सेटअपला थोडासा वेळ घेईल. जसं कंप्लीट होईल तिथे आपला प्रिंटर शो होणार राईट कॉर्नरमध्ये, HP 525 प्रिंटर. आता आपलं ड्रायव्हर तर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपण झेरॉक्स वगैरे कशी निघते आणि ID कॉपी कशी निघते ते आपण बघूया. इथे तुम्हाला पेपर ठेवायचा, त्यानंतर कलर जर पाहिजे असेल ते ग्रीन बटन आहे, आणि जर ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असेल तर हे व्हाईट बटन आहे. जसं तुम्हाला ID वगैरे काढायचं असेल तर यामध्ये ID साठी स्पेशल बटन दिलेलं आहे. ID तुम्हाला इथे ठेवायचं आहे. त्यानंतर एकदा IDची बटन तुम्हाला प्रेस करायची आहे. जसं तुम्ही एकदा IDची बटन प्रेस कराल तर तिथे परत 2 ऑप्शन येतात, कलर पाहिजे की ब्लॅक अँड व्हाईट. आता जे पाहिजे ते तुम्हाला प्रेस करायचं आहे. जसं की समजा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे तर ब्लॅकची बटन एकदा प्रेस करायची. तिथे पहिली बाजू जी आहे ब्लिंक करणार. जशी पहिली बाजू म्हणजे फर्स्ट पेज तो सेव्ह करून घेईल आधार कार्डचा. जसं फर्स्ट होऊन जाणार तिथे सेकंडसाठी ब्लिंक करणार. ब्लिंक जसं करेल, सेकंड पेजसाठी ते ब्लिंक करत आहे. स्कॅनर कवर उचलण्याचं इंडिकेट दाखवत आहे. स्कॅनर कवर आपल्याला उचलायचं आहे आणि जे पण ID आहे जसं ठेवलं होतं त्याच ठिकाणी पलटवून तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. आणि परत एकदा आपल्याला ब्लॅकची बटन प्रेस करायची. ठीक आहे, प्रेस केली. आता दुसरी पण बाजू तिथे स्कॅन करेल आणि सेव्ह करेल आणि त्यानंतर प्रिंट करेल. म्हणजे आधार कार्डचे तुम्ही एकाच वेळेस दोन्ही पण बाजू प्रिंट करू शकता. म्हणजे पेपर काढून परत पेपर ठेवायचा आणि परत आधार कार्ड ठेवायची ती झंझट नाही आहे. हा आपला आला आधार कार्डची प्रिंट, ॲड्रेस आणि फोटो. हे झालं ID. ही रिझ्यूमची बटन आहे तिथे आणि कॅन्सलसाठी. जे आपण पेपर वगैरे ठेवायचे आपल्याला एकदम सरळ, म्हणजे खराब वगैरे पेपर टाकायचे नाही प्रिंटरमध्ये. जर खराब वगैरे पेपर ठेवले तर पेपर जाम होण्याची शक्यता राहते. आणि जे आपण प्रिंटर बंद करायचा असेल, प्रिंटर इथे पॉवर बटनने बंद करायचे, नंतर मेन पॉवर, डायरेक्ट बंद नाही करायचं. आणि ज्या पण वेळेस तुम्हाला प्रिंटर समजा शिफ्ट करायचा असेल तर ॲज इट इज प्रिंटरला जसं आडवा आहे आडवाच घेऊन दुसरीकडे ठेवायचा आहे. उभा वगैरे करायचा नाही. उभा वगैरे केला तर इंक पूर्ण लिकेज होणार. जर इंक लिकेज वगैरे झाली तर कंपनी वॉरंटीमध्ये क्लेम करत नाही त्या गोष्टी, कारण ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.